कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्ष श्रेष्ठींना केली. निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा. पंकजा मुंडेंकडून स्पष्ट. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार. सुरेश धस आक्रमक. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर बीडचा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल. भूतप्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गपचूप भेट का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. पंकजा मुंडेंची टीका. मी कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरे माझ्या मागे येतात. पंकजा मुंडेंच्या टीकेनंतर सुरेश धस यांचं प्रत्युत्तर. सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका. कायद्यानुसार खोक्यावर कारवाई होईल. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकेनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण आत जाईल. खोक्याजवळ सोन्याचा खजिना कुठून येतो ते शोधा. विजय वडेट्टीवार यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.